नांदुरा तालुक्यातील पिंपळगाव धांडे येथे गेल्या काही दिवसांपासून शेत रस्त्यावरून सुरू असलेला वाद अखेर महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने शांत झाला आहे। 10 जुलै रोजी नायब तहसीलदार मार्कंड यांच्या पुढाकाराने आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या सहमतीने या वादावर सामंजस्याचा मार्ग काढण्यात आला असून दोन्ही गटांनी तडजोडनामा मान्य केला आहे। पिंपळगाव धांडे येथील गट क्रमांक 34, 37, 38 आणि 39 मधील शेतकरी गुलाब धांडे आणि सिद्धार्थ तायडे, शांताबाई धांडे यांच्यात शेतात जाण्या येण्याच्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला होता। या वादावर तोडगा काढण्यासाठी 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता महसूल विभागातर्फे पंचनामा करण्यात आला। शेतात सध्या पीक पेरणी झालेली असल्याने उभ्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पीक निघेपर्यंत अर्जदाराला बैलजोडीने व पाऊलवाटेने शेती वहिवाटीसाठी जाण्याची मुभा देण्यात आली आहे। 2026 ते 2027 चे उन्हाळी पीक निघाल्यानंतर बैलगाडी नेण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यास गैर अर्जदारांनी संमती दर्शवली आहे। गट क्रमांक 34 मध्ये सिद्धार्थ तायडे यांच्या शेतातील विहिरीच्या पूर्वेकडील धुऱ्याने आणि तेथील मातीचा ढिगारा पार करून अर्जदाराला जाण्यास संमती देण्यात आली आहे। पिकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही यावेळी प्रशासनाने दिल्या। यावेळी नायब तहसीलदार मार्कंड, मंडळ अधिकारी वानखडे, तलाठी चतुर आणि नांदुरा पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। या तडजोडीमुळे भविष्यातील मोठा संघर्ष टळला असून शेतकऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे। या प्रसंगी किशोर वाकोडे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान धांडे, गणेश धांडे, देवीदास धांडे, यशवंत वाकोडे, महादेव धोरण, संदीप धांडे व भास्कर धांडे यांच्यासह गावकरी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।